अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर रोहित पवार यांनी पाणी पिण्यास सुरुवात केली आहे आणि असं असलं तरी अद्याप ORS त्यांनी प्राशन केलेलं नाही। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोहित पवार यांना पाणी पिणं गरजेचं असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर आज रोहित पवार यांनी पाणी पिण्यास सुरुवात केली। दरम्यान आंदोलनस्थळी सरकारच्या विरोधात जोरदार माहोल तयार करण्याचा प्रयत्न सुरू झालाय। आंदोलनस्थळ घोषणाबाजींनी दणाणून गेलंय। दरम्यान शेतकरी नेते अजित नवले यांनी रोहित पवारांची भेट घेतली आहे। या देशामध्ये मोठे मोठे जे व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना आतापर्यंत 20 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी दिली गेली आणि इथं आम्ही शेतकरी म्हणून कुठेतरी एवढंच म्हणतोय की 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही जी जाहीर केली ती पूर्णपणे आमच्या शेतकऱ्याला तुम्ही द्या। आता 20 लाख कोटी रुपये मोठ्या व्यावसायिकांचे, पैसेवाल्यांचे माफ करून जर या बँकिंग सिस्टमला अडचण झाली नसेल तर मग आमचे 35,000 कोटी रुपये 55 लाख शेतकऱ्यांचे माफ करून थोडी बँकिंग सिस्टमला काय अडचण होणार आहे?